नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन स्टडी केलेलं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची नोट किंवा महत्त्वाचा पार्ट कुठला आपण स्टडी केलेला आहे सांगा पाहू. जर एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्ही यूज करत असाल तर डू नॉट यूज एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सिमिलरली काय अप्लाय होईल पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं जर तुम्ही एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करत असाल तर तुम्हाला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स त्याच्यामध्ये अप्लाय करता येत नाहीत. ओके, कुठलाही मॅट्रायसेस देऊ देत, आपल्याला आता आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या सेक्शनमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. गिवन मॅट्रायसेस, कुठलाही मॅट्रायसेस देऊ देत, गिवन मॅट्रिक्स. ओके, कुठलाही मॅट्रायसेस देऊ देत, कन्वर्ट टू काय अप्लाय होईल इथं, I2 और काय असणार इथं I3. व्हॉट इज द मिनिंग ऑफ I2 और I3 सांगा पाहू. प्रयत्न करा जरा सांगायचा जरा. ओके, व्हॉट इज मिनिंग ऑफ I2 और I3. I2 मीन्स काय असणार इथं, I2 याचा अर्थ काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं सांगा पाहू, काय येणार सांगा. ओके, विचार करा थोडासा. युनिट मॅट्रिक्स हॅव्हिंग द ऑर्डर 2/2, युनिट मॅट्रिक्स हॅव्हिंग द ऑर्डर 3/3. कळलं का पहा. ओके, याचा अर्थ कुठलाही मॅट्रायसेस तुम्हाला देऊ देत त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला, युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, काल एक एक्झाम्पल आपण घेतलेलं होतं, एक होमवर्कला एक्झाम्पल दिलेलं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते सोडवून ग्रुपवर शेअर केलेलं आहे. ओके, सोडवलेल्या सगळ्या स्टेप्स बरोबर आहेत. आता मला सांगा, आता जो पार्ट आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये किंवा प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या स्टेप्स दिलेल्या होत्या पहा. ओके, R1 चेंजेस टू किंवा R2 चेंजेस टू किंवा R3 चेंजेस टू. ओके, सिमिलरली C1, C2, C3 जे काही कॉलमवर ट्रान्सफॉर्मेशन जे काय आपण यूज करतोय ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले होते. तर आजच्या सेक्शनमध्ये आपल्याला स्टडी काय करायचं आहे, गिवन मॅट्रायसेस तुम्हाला दिलेलं असणारच आहे. ओके, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं I2 और I3 मध्ये. बट कंडिशन एकच दिली जाईल, ज्या कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला स्टेप्स दिलेल्या होत्या, पण आता हे तुम्हालाच काय करायचे, स्टेप्स अरेंज करायचे आहेत आणि मगच तो काय करायचा आपल्या मॅट्रायसेस सॉल्व करायचं आहे पहा. ओके, तर आता एलिमेंटरी रो असेल तर त्याच्या 6 स्टेप्स आहेत. ओके, एलिमेंटरी कॉलम असेल त्याच्या 6 स्टेप्स. आता ह्या 6 स्टेप्स कुठल्या आहेत आणि त्या कशा करायच्या आणि त्याचे महत्त्वाचे स्टेप्स कुठल्या असणार आहेत हे सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे पहा. ओके, चला तर चालू करूया आजचं सेक्शन आपण. तर पहिला पार्ट आपल्याला यूज करायचा आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. गिवन मॅट्रिक्स कन्वर्ट टू, गिवन मॅट्रिक्स ए कन्वर्ट टू, मॅट्रिक्स कॅपिटल ए कन्वर्ट टू कशामध्ये करायचं आपल्याला, युनिट मॅट्रिक्समध्ये करायचं आहे पहा. ओके, युनिट मॅट्रायसेस 2 टाईपचे आहेत, एक तर I2 मध्ये अप्लाय होईल किंवा I3. आता I2 किंवा I3 मध्ये रिप्लेस कसं करायचं आहे, I2 किंवा I3 हे 2 टाईप्स त्याचे अप्लाय होणार आहेत. ओके, तर ते कन्वर्ट करण्यासाठी त्याचे एची जी काय ऑर्डर अप्लाय होईल, जर ए 2/2चा असेल तर I2 मध्ये कन्वर्ट होणार आहे, जर ए 3/3चा असेल तर तो कशामध्ये कन्वर्ट होणार, I3 मध्ये कन्वर्ट होणार आहे पहा. ओके, आता गिवन मॅट्रिक्स ए कन्वर्ट टू काय केलेलं आपण, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये रेफर करायचं आहे. ओके, तर पहिल्यांदा मी रेफर करणार आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन. लक्ष द्या व्यवस्थित, सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर हे आजचं आहे, कारण ह्या एका पॉईंटवर आधारित तुम्हाला पूर्ण मॅट्रायसेसमध्ये इन्व्हर्स काढायचा जो काय पहिला टाईप आहे बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, हा सगळा पार्ट ह्या एका पॉईंटवर आधारित असणार आहे पहा. ओके, तर आता तुम्हाला एक मॅट्रिक्स दिले असणार आहे, मॅट्रिक्स ए प्रोव्हाइड केलेला असेल पहा, मॅट्रिक्स ए दिलेला असणार आहे, लेट किंवा हियर. ओके, हियर कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, मी घेताना 3/3चं घेणार आहे आणि 3/3 मधल्या पहिल्या 4 स्टेप्स म्हणजे 2/2चा मॅट्रायसेस अप्लाय होईल पहा. ओके, ए हा मॅट्रायसेस दिलेला आहे, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. ओके, हा जो काय मॅट्रायसेस दिलेला आहे आपल्याला, ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये करायचं आहे. युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये करायचं आहे. 1 0 0 0 1 0 0 0 1
ह्या मॅट्रायसिसमध्ये करायचं आहे. ह्याचा अर्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं जर मी 2 मॅट्रायसिस जर टॅली केले तर A11 रिड्युसेस टू काय लागणार आहे आपल्याला 1 करायचं आहे. ओके, आणि त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स, त्याच्या पुढचे 2 एलिमेंट्स कशा लागणार आपल्याला 0 पाहिजे आहेत. ओके, सिमिलरली A22 रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला 1, तसं सिमिलरली A33 रिड्युसेस टू 1. ओके, म्हणजेच मला ॲक्च्युअल ॲडिशन सबट्रॅक्शन इन बिटवीन रोजमध्ये, कारण मी इथं रोजचा वापर करणार आहे पहा. ओके, इन बिटवीन रोजमध्ये मला अप्लाय करायचं आहे. त्यामुळे सगळ्या स्टेप्स ह्या सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्या स्टेप्स काय असणार आहेत तर 6 स्टेप्सचा वापर करून तुम्ही कुठलाही मॅट्रायसिस असू दे, गिवन मॅट्रायसिस कुठलाही असू दे, त्याचं कन्व्हर्जन मी कशामध्ये करू शकतो इथं युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आयमध्ये करू शकतो. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, आता चला पहिली स्टेप काय असणार आहे, मला पहिला एलिमेंट 1 पाहिजे आहे. बरोबर आहे का? पहा, हा जो पहिला एलिमेंट आहे हा 1 पाहिजे आहे. म्हणजे कुठला एलिमेंट लागणार मॅट्रायसिसमधला A11 रिड्युसेस टू 1 करायचं आहे मला. A11 रिड्युसेस टू 1, A11 रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला 1 करायचं आहे. हा एलिमेंट मला 1 करायचा आहे. बरोबर आहे का? पहा, ओके, हा एलिमेंट मला 1 करायचा असेल तर माझ्याकडे अवेलेबल कोण कोण असणार आहेत, R2 और R3. बरोबर आहे का? पहा, म्हणजे स्टेप काय येणार पहा, स्टेप्स काय काय येणार पहा. आता इथं पहिली स्टेप काय असणार आहे, इथं पहिली स्टेप असणार आहे इथं A11 रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला 1 करायचं आहे. बाय युझिंग आपल्याकडे अवेलेबल कोण कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, अवेलेबल कोण कोण आहे R2 और R3. ओके, बाय युझिंग R2 और काय असणार इथं R3. ओके, ह्या R2 आणि R3चा वापर करून, R2 किंवा R3चा वापर करून मी काय करू शकतो, पहिला एलिमेंट मला 1 करायचा आहे. ओके, आणि त्यासाठी लागणारे कॅल्क्युलेशन्स कुठले कुठले असणार आहेत, एक इंटरचेंजेस टू. सपोज एक्झाम्पलमध्ये A21 रिड्युसेस टू A21 जो आहे तो एलिमेंट जर 1 असेल, ओके, तर मी विदाउट एनी कॅल्क्युलेशन्स काय करू शकतो, इंटरचेंज करू शकतो. म्हणजे R1 इंटरचेंजेस टू R2 अप्लाय होईल पहा. ओके, किंवा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, कळालं का? पहा, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ह्या सगळ्यांचा वापर करून मी काय करू शकतो, पहिला एलिमेंट मला 1 करायचं आहे. ओके, आता हे तिन्ही सुद्धा जर पॉसिबल नसतील, तर स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, पण स्केलर मल्टिप्लिकेशन कधी वापरायचं विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या वेळेस इंटरचेंजेस टू, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे तिन्ही सुद्धा अल्जेब्रात जर पॉसिबल नसतील. फॉर एक्झाम्पल इथं 2 आहे आणि खालचे दोन्ही एलिमेंट्स तुमचे काय असतात 0 आहेत. ओके, हा इथं A22 रिड्युसेस टू 2 आहे. आता A11 जो आहे तो 2 आहे आणि A21 आणि A31 हा जो काही खालचे 2 एलिमेंट्स आहेत हे 0 असतील आणि हा 2 रिप्लेस करायचा आहे मला 1 मध्ये. तर मी R2 आणि R3चा वापर करू शकत नाही आहे, कारण 0 मधून कुठलीही संख्या मी ॲड किंवा सबट्रॅक्ट केलं तर तीच संख्या रिपीट होणार आहे. म्हणजे ह्या 2 वर काय फरक पडणार का विद्यार्थी मित्रांनो, इथं नाही पडणार. तर अशा वेळेस मी स्केलर मल्टिपल यूज करणार आहे. तो कसा यूज करायचा, दिलेला एलिमेंट काय असणार इथं 1 डिवायडेड बाय A11 मल्टिपल विथ काय असणार इथे A11. ओके, म्हणजेच काय अप्लाय होईल इथं त्याच एलिमेंटला काय करणार मी डिवाइड करणार आहे. ह्याचा अर्थ काय झालं, फॉर एक्झाम्पल मी इथे रेफर करतोय पहा. सपोज जर 2 असेल तर 1 डिवायडेड बाय A11चा एलिमेंट कुठला आहे 2. ओके, मल्टिपल विथ A11चा एलिमेंट कुठला आहे 2. त्याच एलिमेंटला जर मी डिवाइड केलं तर आन्सर किती अप्लाय होईल, एक्झॅक्टली इक्वल टू 1. ओके, पण ही स्टेप कधी करायची आहे, ज्या वेळेस इंटरचेंजेस टू, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जर पॉसिबल नसेल तर. का, ह्याचं एक रिझन आहे. इथं एलिमेंट तुमचा डायरेक्ट 1 होईल, परंतु ज्यावेळेस आपल्याला इन्व्हर्स काढायचं आहे, सेम कॅल्क्युलेशन मला युनिट मॅट्रायसिसवर पण रेफर करायचे आहेत. मग तिथं फॅक्टोरियलमध्ये कॅल्क्युलेशन जर आले तर कॅल्क्युलेशनला आपल्याला काय होऊ शकतं, इथं अवघड होऊ शकतं. पहा, कॅल्क्युलेशन बल्की म्हणजेच अवघड होत जातात. समजलं व्यवस्थित. जर पॉसिबलच नसेल तर तिथं मग चॉईसच नाही आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल, स्केलर मल्टिपलचं ऑपरेशन वापरून आपल्याला तो एलिमेंट 1 मध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागेल. पहा, ओके, समजलं. म्हणजे पहिली स्टेप कव्हर झाली. A11 रिड्युसेस टू 1 बाय युझिंग R2 और R3. ओके, म्हणजे मी हा पहिला एलिमेंट 1 करून घेतला. ओके, आता मला सांगा हा एलिमेंट मी 1 केला तर खालचे 2 एलिमेंट्स कसे येतो, त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स कसे आहेत 0 आहेत. ओके, जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचा वापर करून त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स किती करायचे आपल्याला 0. कशाचा वापर करून, जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचा वापर करून, ॲडिशन सबट्रॅक्शनचा वापर करून मी काय करणार, खालचे 2 एलिमेंट्स काय करायचे आपल्याला 0 मध्ये रिप्लेस करायचे आहेत. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचाच वापर करून त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स मी किती करणार इथं 0 मध्ये रिप्लेस करणार आहे. ओके, म्हणजे स्टेप काय येणार सांगा, सेकंड स्टेप. ओके, कुठले 2 एलिमेंट्स आहेत A21 अँड कुठला एलिमेंट आहे A31 रिड्युसेस टू 0 बाय युझिंग कशाचा वापर केलेला आपण
R1चा वापर केला पहा बाय युझिंग R1. ओके, म्हणजेच जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स मी 0 करणार आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये जर इथं 2 असेल आणि इथं 3 असेल तर काय करावं लागेल, R2 चेंजेस टू 2 - 2 आन्सर 0 येणार आहे. बरोबर आहे का पहा. मी वापर कशाचा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं R1चा करणार आहे. R1चा एलिमेंट कुठला आहे 1. ओके, 2 - 2 टाइम्स R1 जर केलं मी, म्हणजे R2 चेंजेस टू R2 - 2 टाइम्स R1 केलं तर आपला काय होणार होतं 2 - 2 व्हॅल्यू 0 मध्ये रिप्लेस होईल. सिमिलरली R3चा एलिमेंट कुठला आहे 3 घेतलेला होतो आपण मगाशी. बरोबर आहे. जर 3 असेल तर त्याचा 1चा वापर करून त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स मला 0 करायचे आहेत. म्हणजे R3 चेंजेस टू काय येणार इथं R3 - 3 टाइम्स व्हॅल्यू काय असणार इथं R1 आपला येईल पहा. म्हणजे 3 - 3 व्हॅल्यू 0 मध्ये रिप्लेस होईल. ओके, म्हणजे खालचे दोन एलिमेंट 0 करण्यासाठी मला कशाचा वापर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं R1चा वापर करायचा आहे. R1चा वापर करून मी काय करू शकतो, त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स 0 करू शकतो पहा. ओके, याचा अर्थ पहिला कॉलम कंप्लीट झाला 1 0 0. बरोबर आहे का पहा 1 0 0. ओके, चला आता तिसरा 1 कुठं असणार आहे सांगा पहा पुढच्या स्टेपला. A22 रिड्युसेस टू म्हणजे कुठला एलिमेंट आहे हा 1 करायचा आहे. हा एलिमेंट मॅट्रायसिसमध्ये कुठं असणार, हा जो काय मिडवे इंटरवल आहे, मिडवे एलिमेंट जो आहे A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू काय करायची आपल्याला 1 करायचे पहा. A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 करायचे. ओके, आता हा 1 करण्यासाठी आपल्याला अवेलेबल कोण कोण असणार आहे, R1 आणि R1 आणि R3 अवेलेबल आहे. परंतु जर मी R1चा वापर केला तर ऑटोमॅटिकली काय अप्लाय होईल, जो पाठीमागच्या स्टेपमध्ये मी 0 केलेला आहे तो डिस्टर्ब होणार आहे. त्यामुळे मी R1चा वापर करू शकत नाही. R1चा वापर करायचा नाही. एकच स्टेप, शेवटच्या स्टेपपर्यंत एकच स्टेप लक्षात ठेवायचे. जे एलिमेंट्स तुम्ही कन्वर्ट केलेला आहात त्याच्यामध्ये शेवटच्या स्टेपपर्यंत कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नयेत. ओके, जर मी R1चा वापर केला तर मला तिथल्या तिथे खेळत बसावं लागेल. मग हा परत मी एलिमेंट काय डिस्टर्ब होणार आहे. ओके, हा 1 होईल पण हा परत डिस्टर्ब झाला. परत हा 0 करण्यासाठी मी R1चा वापर करणार, म्हणजे परत हा जो 1 मी केलेला आहे आताच्या स्टेपला तो परत डिस्टर्ब होणार. म्हणजे एक पायरी खाली उतरायचं, एक पायरी वर चढायचं, खाली वर खाली वर खाली वर करत करत तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये घोळत बसणार पहा. त्यामुळे डोंट यूज काय असणार इथं R1. हा 1 करण्यासाठी मी फक्त R3चा वापर करू शकतो, R1चा वापर करायचा नाही आहे. ओके, म्हणजे तिसरी स्टेप काय येणार सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, इथं थर्ड स्टेप अप्लाय होणार. इथं A22 रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला 1 बाय युझिंग कशाचा वापर करायचा आपल्याला R2 और काय अप्लाय होईल स्केलर मल्टिप्लिकेशन 1/R2 मल्टिपल विथ R2 1/R2 मल्टिपल विथ R2. आता R2 म्हणजे काय असणार, आता इथं एलिमेंट ऑफ काय येणार आहे पहा, एलिमेंट ऑफ काय असणार इथं A22. ओके, हा पण R2 म्हणजे काय असणार एलिमेंट ऑफ A22 आपल्याला पहा, एलिमेंट ऑफ A22. कळालं का पहा. ओके, सपोज आता मागच्या स्टेपमध्ये जसं मी मगाशी सांगितलं स्केलर मल्टिप्लिकेशन, ॲक्च्युअली हा पार्ट कुठला असणार स्केलर मल्टिपलचाच असणार आहे. ओके, खालचा एलिमेंट जर 0 असेल तर वरचा एलिमेंट मला 1 करता येणार नाही आहे. मग अशा वेळेस काय करणार मी स्केलर मल्टिप्लिकेशन. जर यूज करता येत नसेल कशामध्ये तुम्हाला नाही म्हणत मी, जर एक्झाम्पलमध्ये मला जर ॲडिशन सबट्रॅक्शन जर यूज करता येत नसेल तरच मी काय यूज करणार इथं स्केलर मल्टिप्लिकेशन. तरच यूज काय करायचं आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशनचा वापर करून मी इथला एलिमेंट काय करणार इथं मी 1 करणार आहे. समजलं व्यवस्थित. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे पहा. ओके, ह्याच्यामध्ये नोट काय येणार सांगा पो, इथं नोट काय येणार मगाशी सांगितलं मी. नोट काय अप्लाय होईल डोंट यूज काय अप्लाय होईल डोंट यूज R1चा वापर करायचा नाही आहे. डोंट यूज R1चा वापर करायचा नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहा. समजलं व्यवस्थित. कळालं का पहा. म्हणजे तिसरी स्टेप मी कंप्लीट केली. A11 रिड्युसेस टू काय केलं आपण 1. आता मला सांगा हा जो 1 आहे ह्याच्या वर आणि त्याच्या खाली काय दिसतं आपल्याला 0 0 आहे. बरोबर आहे का पहा. हा जो 1 केलेला आहे आपण आत्ताच्या स्टेपला काय केला आपण हा 1 केलेला आहे, त्याच्या वरचा एलिमेंट आणि त्याच्या खालचा एलिमेंट कसा आहे 0. याचा अर्थ हा जो 1 केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या वरचा एलिमेंट आणि त्याच्या खालचा एलिमेंट किती करायचा आपल्याला 0ला रिप्लेस करायचा आहे पहा. त्याच्या कशाला रिप्लेस करायचं आपल्याला 0ला रिप्लेस करायचं आहे. ओके, म्हणजेच काय येणार जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचाच वापर करून मी चौथी स्टेप मी रेफर करणार आहे. फोर्थ स्टेप अप्लाय होईल पहा. A12 अँड A32 रिड्युसेस टू काय अप्लाय होईल इथं 1 रिड्युसेस टू काय असणार इथं 0. ओके, बाय युझिंग काय अप्लाय होईल R2 बाय युझिंग
R2. ओके, आता मी मगाशी सांगितलं. आता मला सांगा, मी R2चा वापर करणार आहे, ह्या 1 वर काय फरक पडेल का हो? खालचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे. 1 प्लस ऑर मायनस 0 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 1च राहणार. ओके, खालचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे. 0 प्लस ऑर मायनस 0 व्हॅल्यू 0. म्हणजे पहिला जो कॉलम मी तयार केलेला आहे 1 0 0, ह्याच्यावर काय फरक पडेल का विद्यार्थी मित्रांनो? इथं नाही पडणार. ही एकच प्रिकॉशन तुम्हाला शेवटच्या स्टेपपर्यंत घ्यायची आहे. समजलं? ज्या स्टेप्स तुम्ही फॉलो कराल त्याच्यामध्ये शेवटच्या स्टेपपर्यंत जाऊपर्यंत कुठल्याही प्रकारची कॅल्क्युलेशनमध्ये काय व्हायला नको, तिथं चेंजेस होता कामा नयेत. समजलं व्यवस्थित? ओके, म्हणजे हा एलिमेंट ज्यावेळेस मी 1 करणार आहे त्याचाच वापर करून त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट मी 0 केला. म्हणजे मी दुसरा कॉलम कंप्लीट केला. 0 1 0 0 1 0. समजले चौथी स्टेप सगळ्यांना? समजलं का पहा व्यवस्थित? म्हणजे काय केलं आपण? A12 आणि A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग R2. समजलं? ओके, चला आता 5वी स्टेप. आता मला सांगा, युनिट मॅट्रायसेसमध्ये आता 1 कुठं आहे? शेवटचा एलिमेंट आहे पहा. 1 कुठं आहे? आता शेवटच्या एलिमेंटमध्ये हा 1 आहे पहा. ओके, तो मॅट्रायसेसमध्ये कुठं असणार? A33 रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला आता इथं? 1. A33 रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला? 1. मॅट्रायसेसमध्ये कुठं असणार तो एलिमेंट? A33 शेवटचा एलिमेंट आहे पहा. ओके, आता हा शेवटचा एलिमेंट 1 करण्यासाठी आपल्याकडे कुठला रो आणि रो अवेलेबल आहे का? कॉलमचा तर मी वापर करायचाच नाही आपल्याला, कारण एलिमेंटरी रोचा मी वापर करतोय पहा. ओके, A33 रिड्युसेस टू 1 ज्यावेळेस मला करायचं आहे त्यावेळेस मला कुठलाही रो अवेलेबल नाही आहे, कारण हा 1 करताना मी R1चा वापर केलेला नाही आहे. बरोबर आहे का पहा? हा A22 रिड्युसेस टू 1 जो करायचा आहे त्यावेळेस मी काय लिहिलं इथं? डोंट यूज R1 रेफर केलेला आहे पहा. डोंट यूज R1 रेफर केलेला आहे. तर हा जो 1 करायचा आहे मला, हा 1 करण्यासाठी मी R1 आणि R2 ह्या दोन्ही रोचा वापर करू शकत नाही, वापर करायचा नाही आहे. का करायचा नाही आहे? रिझन काय असणार सांगा पाहू? हा एलिमेंट तुमचा 1 होईल, नो डाऊट. ओके, परंतु प्रिव्हियस स्टेपमध्ये हे 2 झिरोज जे मी अप्लाय केलेले आहेत किंवा कॅल्क्युलेट केलेले आहेत ते परत डिस्टर्ब होणार. त्यामुळे हे डू नॉट डिस्टर्ब, हे डिस्टर्ब न करता हा एलिमेंट जर मला 1 करायचा असेल, पाठीमागचे 2 एलिमेंट 0 जे आलेले आहेत आपण काढलेले आहेत ते डिस्टर्ब न करता हा जर एलिमेंट मला 1 करायचा असेल तर एकच ऑपरेशन शिल्लक राहील. कुठलं ऑपरेशन? स्केलर मल्टिप्लिकेशन. कुठलं ऑपरेशन शिल्लक राहणार? स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे 5वी स्टेप काय येणार इथं मग? A33 रिड्युसेस टू 1. A33 रिड्युसेस टू 1 बाय युझिंग कशाचा वापर करणार इथं मी? बाय युझिंग ओनली काय यूज करायचं? ओनली स्केलर मल्टिप्लिकेशन. कलर चेंज करतोय पहा मी इथं. स्केलर मल्टिप्लिकेशन. इथं मात्र तुम्हाला चॉईसच नाही आहे पहा. स्केलर मल्टिप्लिकेशन इथं मात्र तुम्हाला चॉईसच नाही आहे. तुम्हाला स्केलर मल्टिपलच यूज करून तुम्हाला शेवटचं एलिमेंट काय करावं लागेल? 1 करावं लागेल पहा. ओके, आता स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे? 1/R3 मल्टिपल विथ R3. R3चं मिनिंग काय अप्लाय होईल इथं? द एलिमेंट ऑफ काय सर इथं? A33. ओके, हा R3 म्हणजे काय असणार इथं? एलिमेंट ऑफ A33. समजलं का पहा? ओके, म्हणजेच काय केलं आपण इथं? त्याच एलिमेंटला मी डिवाइड केलेलं आहे. सपोज हा एलिमेंट तुमचा 5 आहे, तर स्टेप काय येणार इथं मग? 1/R3. R3 मीन्स एलिमेंट ऑफ A33. एलिमेंट ऑफ A33 अप्लाय होईल पहा. ओके, 1/5 मल्टिपल विथ 5. 5 गेट कॅन्सल. व्हॅल्यू किती असणार मग? 1. व्हॅल्यू किती असणार इथं? 1. मी हा एलिमेंट 1 केला. पण ह्याला नोट काय मेन्शन केली विद्यार्थी मित्रांनो? मगाशी आपण सगळ्यात महत्त्वाची नोट असणार आहे पहा. काय येणार नोट इथं? डोंट यूज. बोला, डोंट यूज. काय ना? डोंट यूज. काय यूज करू शकत नाही? रेड पेन, ब्लॅक पेन, ब्ल्यू पेन काय यूज करू शकत नाही आपण इथं? कुठलाही कलरचा इथं उल्लेख करायचा नाही आपल्याला. काय यूज करू शकत नाही आपण इथं? डोंट यूज R1 अँड R2. R1 आणि R2चा वापर करायचा नाही आहे पहा. सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. जर R1 आणि R2चा जर तुम्ही वापर केला तर प्रिव्हियस स्टेपमध्ये आपण जे झिरोज केलेले आहेत ते परत काय होणार इथं? डिस्टर्ब होणार आहेत पहा. समजलं व्यवस्थित? म्हणजे हा मी एलिमेंट 1 केला, बरोबर आहे. आताच्या स्टेपला काय केलं आपण? हा एलिमेंट 1 केलेला आहे. आता याचा वापर करून त्याच्या वरचे 2 एलिमेंट्स कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? इथं याच्या वरचे 2 एलिमेंट 0 0 आहेत. म्हणजे आता मॅट्रायसेसमध्ये कुठले एलिमेंट्स आहेत इथे दिसतं पहा. ओके, मॅट्रायसेसमध्ये कुठले 2 एलिमेंट्स आहेत? A13 आणि A23. रिड्युसेस टू व्हॅल्यू काय अप्लाय होईल? 0. रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 मध्ये रिप्लेस करायचं आपल्याला. ओके, काय केलं आपण? जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या वरचे 2 एलिमेंट्स मी 0 करणार आहे. आता मला सांगा, ह्याचा वापर करून मी वरचे 2 एलिमेंट 0 करणार आहे. ऑलरेडी इथले 2 एलिमेंट्स कसे आहेत? 0 0 आहेत. त्यामुळे 1 प्लस ऑर मायनस 0 व्हॅल्यू
वन रिमेन्स सेम. 0 प्लस और मायनस 0 व्हॅल्यू 0 प्लस और मायनस, प्लस असू दे किंवा मायनस असू दे, या झिरोवर काय फरक पडेल का? नाही पडणार. त्यामुळे इथला एलिमेंट मी इझिली 0 करू शकतो. सिमिलरली आता हा 1 केलेला आहे, त्याचा वापरून त्याच्या वरचा एलिमेंट मी 0 करणार आहे. इथं एलिमेंट कुठला आहे? 0. मागे मी कन्वर्ट केलेला आहे. 0 प्लस और मायनस 0 व्हॅल्यू काय येणार? 0 रिमेन्स सेम, चेंज झालेला नाही आहे पहा. ओके, इथला एलिमेंट कुठला आहे? 1 केलेला आहे मी, बरोबर आहे का पहा. ओके, 1 प्लस और मायनस 0, 1 प्लस और मायनस 0 व्हॅल्यू काय अप्लाय होईल? 1 रिमेन्स सेम, काही चेंज झालेला नाही आहे. समजलं व्यवस्थित? म्हणजे ज्या स्टेप्स तुम्ही पुढे फॉलो करत याल, फॉलो करत असताना एकच प्रिकॉशन घ्यावी लागेल. प्रिव्हियस स्टेपमध्ये जे एलिमेंट्स मी कन्वर्ट केलेले आहेत, कन्वर्ट करून मी स्टेप्स मेन्शन केलेले आहेत, म्हणजे 0 1 जे मी रेफर केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नयेत. ओके, म्हणजेच काय झालं सांगा आता 6वी स्टेप. बोला 6वी स्टेप काय असणार आहे? एक्झाम्पलमध्ये A13 अँड A23 reduces to व्हॅल्यू काय अप्लाय होईल? 0 बाय युझिंग, बोला बाय युझिंग काय अप्लाय होईल इथं? R3, बाय युझिंग R3. रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग R3. त्या R3चा वापर करून मी एलिमेंट किती केलेला आहे इथं? 0 मध्ये रिप्लेस केलेला आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके, कळलं का? म्हणजे मॅट्रिक्स ए कन्वर्ट टू काय झाला तर इथं युनिट मॅट्रिक्स कॅपिटल I बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. समजलं? कळलं का पहा. ओके, म्हणजेच मी काय केलेलं आहे तेच आता मी ग्राफिकली फक्त तुम्हाला इथे मी दाखवतोय पहा. ग्राफिकली फक्त इथे मी तुम्हाला मेन्शन करतोय पहा. ओके, मॅट्रिक्स ए दिलेला आहे दॅट इज कॅपिटल A इज इक्वल टू काय घेतलं पहा? A11, ओके, A12, A13. ओके, सिमिलरली काय अप्लाय होईल? A21, ओके, A22, तिसरा एलिमेंट A23. ओके, सिमिलरली काय अप्लाय होईल? A31, A32 आणि शेवटचं एलिमेंट A33 रेफर केलेलं आहे पहा आपण. ओके, किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 3x3चा मॅट्रिक्स आहे. काय करायचं आपल्याला? हा जो मॅट्रिक्स ए दिलेला आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? इथं युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये करायचं आहे. ओके, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये करायचं आहे पहा. ओके, म्हणजेच काय करायचं आहे पहा, इथं दिसतं का सगळ्यांना? 1 0 0 0 1 0 0 0 1 मध्ये करायचं आहे. 0 0 1 मध्ये करायचं आहे. म्हणजे हा जो ए मॅट्रायसेस दिलेला आहे त्याचं कन्व्हर्जन मी कशामध्ये केलेलं आहे? इथं युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय. आणि ते करण्यासाठी मी वापर कशाला करणार इथं? बाय युझिंग. ओके, कन्वर्ट टू काय असं इथं? बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. समजलं व्यवस्थित? ओके, इथं नोट काय येणार सांगा पाहू. इथं नोट काय येणार इथं? नोट डोंट यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. डोंट यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, समजलं व्यवस्थित? म्हणजे मी काय केलं इथं? हा जो मॅट्रिक्स ए दिलेला आहे, मॅट्रिक्स कॅपिटल ए कन्वर्ट टू काय अप्लाय होईल? युनिट मॅट्रिक्स काय असं? कॅपिटल आय. युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय बाय युझिंग कसं वापर केलेला आपण? एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, स्टेप्स काय काय असणार पाहता इथं मी राईट साईडला स्टेप्स मेन्शन करतोय पहा इथं मी. ओके, म्हणजे तुम्हाला इथं सगळं स्ट्रेट फॉरवर्ड किंवा तुम्हाला समजायला सोपं पडेल. स्टेप्स काय काय नाही तर फॉलो करणार आहे पहा. बोला पहिली स्टेप काय येणार? बोला सगळ्यांनी. पहिली स्टेप काय असणार इथं? A11 रिड्युसेस टू 1. पहिली स्टेप असणार आहे. A11 रिड्युसेस टू व्हॅल्यू काय असणार इथं? 1. हा 1 करण्यासाठी मी काय केलेलं आहे? बाय युझिंग कसा वापर केला आपण? R2 और R3 किंवा R3चा वापर करून मी काय करणार इथं? हा एलिमेंट 1 करणार आहे. ओके, त्यासाठी अल्जेब्रा कुठला वापरणार इथं? इंटरचेंजेस टू किंवा काय सर इथं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. कुठला अल्जेब्रा यूज करायचा आहे? इंटरचेंजेस टू. ओके, ॲडिशन और सबट्रॅक्शनचा वापर करून मी पहिला एलिमेंट काय केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं 1 केलेला आहे. ओके, हा 1 केल्यानंतर दुसरी स्टेप काय मेन्शन केलेली होती आपण? सेकंड स्टेप काय केलेली होती पहा. जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या वरचे खालचे दोन एलिमेंट्स काय केले आपण? 0 0 ला रिप्लेस केलेले आहेत. बरोबर आहे का पहा?
0 0. ओके, जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स मी 0 केले. म्हणजे स्टेप काय झाली इथं, A21 अँड A31 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग कशाचा वापर केला मी इथं, R1चा वापर केला आहे पहा, बाय युझिंग R1. ओके, जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचाच वापर करून त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स मी किती केलेले तिथं 0ला मी रिप्लेस केलेले आहेत पहा. समजलं व्यवस्थित. म्हणजे पहिला कॉलम 1 0 0 कंप्लीट झाला पहा. ओके, चला युनिट मॅट्रायसेसमध्ये दुसरा 1 कुठं आहे, मध्ये आहे, बरोबर आहे. आणि तो मॅट्रायसेसमध्ये कुठं असणार, A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू काय अप्लाय होईल, A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1, A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1, बरोबर आहे का पहा. म्हणजे स्टेप काय नाही ते थर्ड स्टेप. ओके, A22 reduces to value 1 by using वापर कशाचा केलात, by using, बोला, by using R3. R1चा वापर करू शकत नाही, R1चा वापर करू शकत नाही, कळालं का पहा. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, R1चा वापर करू शकत नाही. ओके, ऑर्श काय अप्लाय होईल आता इथं, R3चा वापर मी कसा करणार इथं, एक इंटरचेंजेस टू ऑपरेटर यूज करून किंवा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, हे 3 अल्जेब्राज मी ते रेफर करू शकतो. सपोज काही वेळेस काही एक्झाम्पलमध्ये खालचा एलिमेंट जर 0 नसेल तर खालचा एलिमेंटनं जर वरचा 1 होत नसेल तर यूज काय करणार मी, ऑर स्केलर मल्टिप्लिकेशन यूज काय करणार, 1/R2 मल्टिपल विथ R2. ह्या R2ला म्हणजे काय म्हणतो आपण, एलिमेंट ऑफ A22. हा R2 म्हणजे काय असणार, एलिमेंट ऑफ A22 आपल्याला पहा, एलिमेंट ऑफ A22, कळालं का पहा. ओके, एलिमेंट ऑफ A22चा वापर करून म्हणजे त्याच एलिमेंटला जर मी डिवाइड केलं तर व्हॅल्यू किती अप्लाय होईल, एक्झॅक्टली इक्वल टू 1. पण हे कधी वापरायचं आहे, जर इंटरचेंजेस टू ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जर पॉसिबल नसेल तरच वापरायचं आहे, अदरवाईज त्या स्टेप्स वापरायच्या नाही आहे. ओके, आता एलिमेंट मी 1 केला, बरोबर आहे बा, त्याचा वापर करून त्याच्या वरचा एलिमेंट ओके, त्याचा वापर करून त्याच्या वरचा एलिमेंट आणि त्याच्या खालचा एलिमेंट काय लागणार आहे आपल्याला, 0 0 आहे. म्हणजे त्याच्या वरचा एलिमेंट काय लागणार आपल्याला, 0ला रिप्लेस करायचा आहे, त्याच्या खालचा एलिमेंट कशाला करायचा आपल्याला 0. म्हणजे जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट मी 0 करणार आहे. मला सांगा ह्या 1वर आणि ह्या 0वर काय फरक पडेल का, कारण A21 रिड्युसेस टू व्हॅल्यू ऑलरेडी 0 आहे. 1 + or -0 व्हॅल्यू 1 रिमेन्स सेम, 0 + or -0 व्हॅल्यू 0 रिमेन्स सेम. म्हणजे पहिला जो कॉलम मी 1 0 0 केलेला आहे त्याच्यामध्ये काय फरक पडला का, नाही पडलेला. का तर मी इथं ऑलरेडी एलिमेंट 0 आहे, त्यामुळं 0मध्ये मी प्लस मायनस जरी मी ॲड केलं तर आन्सर रिमेन्स सेम राहतं पहा. ओके, म्हणजे तिसरी स्टेप काय येणार विद्यार्थी मित्रांनो, इथं थर्ड स्टेप काय रेफर केली आपण, इथं A12 अँड A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग वापर कशाचा केला आपण, R2चा वापर केलेला पहा, बाय युझिंग R2. समजलं का पहा. ओके, जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट मी किती केला इथं 0 केला. म्हणजे दुसरा कॉलम कंप्लीट झाला पहा, 0 1 0. समजलं व्यवस्थित. आता मला सांगा, आता ही झाली चौथी स्टेप. ओके, 5वी स्टेप मी इकडच्या साईडला रेफर करतोय पहा. मला सांगा आता हा कॉलम मी कंप्लीट केला 0 1 0. ओके, तिसऱ्या कॉलममध्ये 1 कुठं आहे, शेवटी आहे, शेवटी. तो मॅट्रिक्समध्ये कुठं असणार, A33. कुठला एलिमेंट असणार, A33. हा एलिमेंट मला 1 करायचा आहे. आता हा एलिमेंट काय करायचा आपल्याला 1. ओके, आता हा 1 करण्यासाठी कुठला रो अवेलेबल आहे का आपल्याला, कारण मी R1 आणि R2चा तर मी वापर करू शकत नाही आहे. का वापर करू शकत नाही सांगा पाहू इथं, कारण की मी R1चा वापर केला तर हा तुमचा 1 होईल, परंतु प्रिव्हियस स्टेपमध्ये हा जो मी 0 केलेला आहे तो परत काय होणार, डिस्टर्ब होणार आहे, बरोबर आहे का पहा. ओके, परत तो 0 करण्यासाठी परत जो मी 1 केलेला आहे तो परत डिस्टर्ब होणार. म्हणजे मला तिथल्या तिथं खेळत बसावं लागेल तसंच मला R2चा एलिमेंट हा 0 आहे, त्यामुळं हे 2 0 डिस्टर्ब न होता जर हा मला 1 करायचा असेल तर डोंट यूज R1 अँड R2. R1 आणि R2चा वापर करू शकत नाही. म्हणजे एकच ऑपरेशन शिल्लक राहील, कुठलं, स्केलर मल्टिप्लिकेशन. म्हणजे स्टेप काय येणार, A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू काय असणार इथं 1 आपल्याला पहा. A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 अप्लाय होईल बाय युझिंग कसा वापर करणार, ओनली स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजेच काय असणार, स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं 1/R3 मल्टिपल विथ 1/R2
R3 मल्टिपल विथ R3. आणि हा R3 म्हणजे काय असणार आहे? हा R3 म्हणजे काय असणार? एलिमेंट ऑफ A33. हा R3 म्हणजे काय असणार? एलिमेंट ऑफ A33. कळालं का पहा? ओके, म्हणजेच काय केलं आपण, त्याच एलिमेंटला जर मी डिवाइड केलं तरच व्हॅल्यू 1 येणार आहे. सपोज इथं A33 जो दिलेला आहे तिथं जर 5 असेल तर हा 5 जर मला 1 रिप्लेस करायचा असेल तर काय करावं लागेल? 1/5 मल्टिपल विथ 5. 5 गेट कॅन्सल. 1/R3. R3 म्हणजे काय घेतलं आपण? एलिमेंट ऑफ A33 घेतलेलं आहे. 1/5 मल्टिपल विथ R3 मीन्स एलिमेंट ऑफ A33. इथं कुठला एलिमेंट आहे? 5 होता. 5 घेतला. 5 गेट कॅन्सल. व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 1 रिमेन्स सेम. समजलं व्यवस्थित? कळालं का पहा? ओके, नोट काय मेन्शन केलेली होती इथं आपण? डोंट यूज काय ना इथं? डोंट यूज R1. डोंट यूज इथं रेफर करतोय पहा मी. नोट काय मेन्शन केली आपण इथं? नोट डोंट यूज. डोंट यूज काय सांगायचं? R1 अँड R2. R1 आणि R2चा वापर करू शकत नाही. आता तिसऱ्या स्टेपला सुद्धा इथं काय रेफर करावं लागेल? नोट काय मेन्शन करावे लागेल? डोंट यूज. डोंट यूज काय अप्लाय होईल? R1. R1चा वापर करू शकत नाही. R1चा वापर करायचा नाही आहे पहा. ओके, म्हणजे एकच ऑपरेशन शिल्लक राहिलं, स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, आता हा एलिमेंट मी 1 केलेला आहे. दिसतं का सगळ्यांना? हा एलिमेंट मी 1 केलेला आहे. आता ह्याच्यावरती काय दिसतं आपल्याला? 0 0 आहेत. ह्याच्यावरती काय दिसतं आपल्याला? 0 0 आहेत. म्हणजे हा जो 1 केलेला आहे याचा वापर करून त्याच्या वरचे दोन एलिमेंट्स किती करायचे आहेत आपल्याला? आता इथं 0ला रिप्लेस करायचे आहेत. हा पण 0 करायचा आहे आणि हा पण 0 करायचा आहे. वापर कशाचा करणार? ह्या 1चा करणार आहे. हा 1 कुठं असणार आहे? R3 मध्ये असणार आहे. म्हणजे स्टेप काय येणार? 6वी स्टेप. लास्ट स्टेप काय येणार इथं मग? 6वी स्टेप काय येणार सांगा पाहू? A13 अँड A काय असणार इथं? 2 3 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग काय अप्लाय होईल? R3. बाय युझिंग R3. हा या R3चा वापर करून मी एलिमेंट काय केलेलं आहे इथं? 0ला रिप्लेस केलेला आहे. म्हणजे कन्वर्ट झाला का पहा? 0 0 1 0 0 1. समजलं? ओके, म्हणजे ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये परत मी ह्या 6 स्टेप ज्या काय दिलेल्या आहेत ह्या 6 स्टेप्स मी इथं काय केलेल्या? फॉलो केलेल्या आहेत. ॲक्च्युअल दिसताना तुम्हाला इथं 6 स्टेप्स दिसतात विद्यार्थी मित्रांनो इथं, पण इथं 2 स्टेप्स मी एकत्र केलेले आहेत पहा. ओके, A21 आणि A31 कॅल्क्युलेशन करत असताना सुद्धा दोन्ही एकत्र करा किंवा सेपरेटली केला तरी सुद्धा चालेल. फक्त स्टेप्स तुमच्या वाढणार आहेत पहा. समजलं व्यवस्थित? त्यामुळे कुठलाही मॅट्रायसेस देऊ देत, हा कुठलाही मॅट्रायसेस दिला तर कन्वर्ट टू काय करू शकतो आपण? युनिट मॅट्रिक्स कॅपिटल I. ह्या 6 स्टेपचा वापर करून तुम्ही कुठलाही मॅट्रायसेस जर दिलेला असेल तर तुम्ही युनिट मॅट्रायसेसमध्ये इझिली रेफर करू शकता पहा. समजलं व्यवस्थित? ओके, ह्या 6 स्टेप्स प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचे तिथं रिडिंग राईटअपमध्ये व्यवस्थित लक्षातच ठेवायच्या आहेत. कारण ह्या 6 स्टेप्समध्ये जर मागं पुढं झालं तर एक्झाम्पल सोडवण्यासाठी फार अवघड किंवा कॅल्क्युलेशन बल्की होत जातील. फार अवघडपेक्षा कॅल्क्युलेशन बल्की होत जातील पहा. का तर एक जरी स्टेप मागं पुढे झाली तर परत तो एलिमेंट कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला परत कॅल्क्युलेशन अप्लाय करणार. म्हणजे प्रिव्हियस स्टेपमध्ये जो 0 केलेला आहे तो परत डिस्टर्ब होणार आहे. 1 केलेला असेल तो डिस्टर्ब होणार आहे. ओके, एकच गोष्ट कुठली लक्षात ठेवायची पूर्ण ह्या कॅल्क्युलेशनमध्ये? जे एलिमेंट्स तुम्ही कन्वर्ट केलेला असाल किंवा कन्वर्ट केलेले असतील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नाहीत. समजलं व्यवस्थित? ओके, ह्या 6 स्टेप्सचा जर तुम्ही वापर व्यवस्थित केला तर कुठलाही मॅट्रायसेस असू दे तो कन्वर्ट टू काय अप्लाय होईल? युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आयला कन्वर्ट होऊ शकतो पहा. ओके, हा 3x3चा मॅट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं जर 2x2चा असेल तर आउट ऑफ सिलेबस म्हणणार का आउट ऑफ सिलेबस? 2x2 असेल तर फक्त काय असतं इथं? एवढेच मॅट्रायसेस येणार आहेत. म्हणजे ह्याच्यातल्या पहिल्या 4 स्टेप्स म्हणजे काय झाले? तुमचा 2x2च्या स्टेप्स अप्लाय होतील पहा. पहिल्या 4 स्टेप्स ह्या कशाच्या असतात इथं? 2x2च्या अप्लाय होतील. पहिल्या 4 स्टेप्स ह्या 2x2साठी वापरायच्या आहेत आणि ह्या पूर्ण 6 स्टेप्सचा वापर करून कुठलाही 3x3चा मॅट्रायसेस जर दिलेला असेल तो कन्वर्ट टू काय अप्लाय होईल? युनिट मॅट्रिक्स कॅपिटल I मध्ये मी इझिली अप्लाय करू शकतो. समजलं? ओके, सेम कॅल्क्युलेशन फक्त थोडेफार चेंजेस करून आपल्याला कॉलमसाठी सुद्धा मी सेम कॅल्क्युलेशन इथे मी रेफर करणार आहे. ह्या 6 स्टेप्स इथे मी फॉलो करणार आहे. फक्त कॅल्क्युलेशन्समध्ये रोजच्या ऐवजी काय वापरायचं आपल्याला? कॉलम्स. इथं नोट मेन्शन काय करणार विद्यार्थी मित्रांनो? इथं इन द एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन नोट प्रत्येक वेळेस मी मेन्शन केलेलं होतं पहा. ओके, इन दी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन do not use काय अप्लाय होईल? elementary column
कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कळलं का पहा. ओके, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा इथं मी वापर करू शकत नाही, वापरायचंच नाही आहे आपल्याला. समजलं व्यवस्थित. ओके, तर या 6 स्टेप्स व्यवस्थित फॉलो करायचे आहेत. अजून एक तुम्हाला आजचा होमवर्क असणार आहे. आज होमवर्कला काही नाही आहे, ह्या 6 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ओके, जर बाहेर पडलात किंवा घरामध्ये जर ड्रॉइंग शीट असेल तर हा पूर्ण जो काही चार्ट मी आता तुम्हाला मेन्शन केलेला आहे, A to I कन्व्हर्जन फॉलो ग्राफिकली प्रेझेंटेशनमध्ये जे काय मेन्शन केलेलं आहे, ह्या सगळ्या स्टेप्स आणि ह्या सगळ्या स्टेप्स काय करायचं आपल्याला कार्डशीट पेपरवर काय करायचं, स्केचपेनचा वापर करून ओके किंवा मार्करचा वापर करून काय करायचे, ह्या सगळ्या स्टेप्स काय करायचे तुम्ही लिहून काढायचे आहेत. मी जसं कलर्स वापरलेले आहेत, जसं इथे मी ग्राफिक्स यूज केलेलं आहे, जसं इथे मी ॲरोजनी मेन्शन केलेलं आहे, एलिमेंट 1 केल्यानंतर कुठला एलिमेंट मला झिरो करायचा आहे, कुठला एलिमेंट मला खालचा किंवा वरचा एलिमेंट झिरो करायचा आहे, ते जसं मी तुम्हाला लेक्चरमध्ये दाखवलेलं आहे सेम पार्ट कलरचा वापर करून तुम्ही काय करायचं, इथं ड्रॉइंग शीटवर काय करायचं आहे, हा पार्ट मेन्शन करायचा आहे. पहा. ओके, गिवन मॅट्रिक्स कॅपिटल A कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स कॅपिटल I फॉलोइंग किती असतात, इथं 6 स्टेप्स इथे मी वापर करणार आहे. पहा, समजलं व्यवस्थित. 1 बाय 1 व्यवस्थित स्टेप्स खाली मेन्शन करा. आता इथं मला व्हिडिओ शूटिंगमध्ये पूर्ण दाखवायचं होतं म्हणताना मी साईडला स्टेप्स मेन्शन केलेले आहेत. तुम्ही युनिट मॅट्रिक्सचे खाली स्टेप्स फॉलोइंग स्टेप्स आर युज्ड म्हणून तुम्ही रेफर करू शकता आणि एका खाली एक व्यवस्थित इथं ॲरोज मी मेन्शन केलेले आहेत. डोंट यूज जे काय नोट मेन्शन केलेले आहे, जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं. पहा, इथं मी स्टेप्स लिहिले आहेत. पहा. ओके, A1 रिड्युसेस टू 1 बाय युझिंग, हे जसं मी मेन्शन केलेलं आहे तसंच फ्लोचार्ट तयार करा आणि तो फ्लोचार्ट तुमचं जिथं जिथं लक्ष जाईल, शक्यतो जास्त कोण टी व्हीच्या वरच लावायचा आहे कारण टी व्ही आपण जास्त पाहतो. ओके, तर जिथं तुमचं लक्ष जाईल तिथं तुम्ही हा फ्लोचार्ट लावू शकता कारण ह्या 6 स्टेप्सवर आधारित कमीत कमी आपल्याला 15 ते 20 एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आणि सेम कॅल्क्युलेशन काय करायचं आपल्याला, A कन्वर्ट टू I आणि राईट साईडला तुम्हाला काय दिलेलं असणार, ते युनिट मॅट्रिक्स I दिलं असणार, तो कन्वर्ट टू न्यू मॅट्रिक्समध्ये रेफर करायचे आहेत. म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशन तुमचे डबल होणार आहेत. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, नॉर्मल कॅल्क्युलेशन्स आहेत. फ्लोचार्ट व्यवस्थित तयार करा. ओके, फ्लोचार्ट व्यवस्थित तयार करा. त्याचबरोबर जो पार्ट झालेला आहे आणि तो फेअर नोटबुकमध्ये व्यवस्थित मेन्शन करा. ओके, मी अजून मॅट्रायसेसचे जे काय रिव्हिजनल टाईप्स ऑफ द मॅट्रायसेस जो पार्ट होता अजून मी टाकलेला नाही आहे, तो शक्यतो आजच्या लेक्चरला मी लेक्चर झाल्यानंतर टाकेन. तो पण पार्ट व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचा आहे. समजलं. जर एखादी स्टेप समजली नसेल तर फोन करून तुम्ही विचारू शकता. बऱ्याच मुलांचे फोन येतात, बऱ्याच जणांचे व्हॉट्सअपवर मेसेज पण येतात, हे एक्झाम्पलमध्ये डाऊट आहे, तर ते एक्झाम्पलचं सोल्युशन मी एकाचा जर डाऊट असेल तर तो पर्सनली न घेता तो मी ग्रुपवर शेअर करतोय. पहा. ओके, ते सुद्धा एक्झाम्पल्स तुम्ही फेअर नोटबुकमध्ये व्यवस्थित मेन्शन करत चला. ओके, अजून काय डाऊट असेल तर जे काय लेक्चर आपलं झालेलं आहे आत्ताचं, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर आजचं हे जे लेक्चर आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पहा, त्यामुळं परत तुम्ही लेक्चर पाहायचं आहे. ओके, 2-3 वेळा पहा, नाही समजलं तर परत एकदा फोन करून विचारा किंवा जर जवळ कोण क्लासच्या जवळ कोण असेल तर डायरेक्ट पर्सनली येऊन भेटलं तरीसुद्धा चालेल. ओके, परंतु जो काय पार्ट झालेला आहे तो मात्र तुम्ही व्यवस्थितच काय करायचं इथं तुम्हाला मेन्शन करावं लागेल. फेअर नोटबुकमध्ये सुद्धा कलरचा वापर करून, कलर पेनचा वापर करून व्यवस्थित राईटअप लिहून घ्या. ओके, धन्यवाद.